अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। खूप जणांच्या कमेंट पण येतात आणि फोन पण येतात। जेवढे अनुभव सांगण्यासाठी फोन येतात तेवढा हा प्रश्न घेऊन प्रत्येक जण येत असतो की ताई आम्ही एवढे वर्षापासून सेवेत आहे, खूप सेवा करतो, पण काही एक अनुभव नाही। त्यामुळे सर्वांचं ऐकल्यानंतर असं वाटलं की आपण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवावा। खरंच खूप जण असे आहेत की ते म्हणतात की आम्ही खूप दिवसापासून सेवा करतो ताई, पण काही एक अनुभव येत नाही, काय करावं काही समजत नाही, काय प्रॉब्लेम आहे काहीच कळत नाही। तेच मी आज येथे सांगणार आहे। या 10 कारणांमुळे आपण जी काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला हे मिळत नसतं। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्याला आपल्या चुका लक्षात येऊन आपण ह्या चुका टाळून जेव्हा सेवा करू ना तेव्हा बघा तुम्हाला लगेच अनुभव येणार म्हणजे येणारच। चला तर मग सुरुवात करूया। म्हणजे काय असतं ना की आपण जेव्हा सेवा करायला लागतो ना तेव्हा आपल्याला कोणीतरी सांगत असतं की तू ही सेवा कर, मग तुला हे फळ मिळेल किंवा असा असा अनुभव येईल, मला जसा अनुभव आला तसा। पण बघा तुम्ही किती अनुभव बघा, प्रत्येकाचे अनुभव हे सेम नसतात, प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असतात। त्यामुळे प्रत्येक भक्ताला वेगळा अनुभव हा येत असतो। सर्वप्रथम प्रबळ इच्छाशक्ती नसल्यामुळे देखील आपल्याला अनुभव येत नाही। नुसतं करायचं म्हणून करायचं नसतं, तर खूप इच्छाशक्तीने मी हे करणारच स्वामी, तुम्ही माझ्याकडून करून घ्या या भावनेने जेव्हा आपण करतो आणि बघा त्यावेळेस स्वामी देखील आपल्याकडून करून घेतात, म्हणजे घेत असतात। त्यामुळे कोणतीही पण सेवा करताना खूप इच्छाशक्तीने सेवा करायला लागा। त्यानंतर जेव्हा आपण सेवा करतो त्यावेळेस आपण 108 स्वामी चरित्र पारायण सांगितले आणि पारायणाला सुरुवात केली। आज मी 3 पारायण केले असे तुम्ही सांगू लागले। त्यावेळेस काय होतं ना की तुमचं जे मनाजीराव आहे ना ते तुमच्या जवळ नसतात। तुम्हाला फक्त 108 पारायण हे कंप्लीट करायचे असतात। त्यावेळेस तेव्हा देखील अनुभव येत नसतो। ज्यावेळेस आपण पूर्ण श्रद्धा भावाने आणि मन तिथे जागेवर ठेवून त्यात काय सांगितलं ही जेव्हा प्रत्येक ओळ वाचतो त्यावेळेस आपल्याला अनुभव येत असतो। आणि ज्यावेळेस आपण अशा प्रकारे वाचतो ना त्यावेळेस मनाला एक वेगळीच शांती मिळत असते। तुम्ही अनुभव घेऊन बघा, मनाला कुठेच जाऊन देऊ नका, जे वाचताय त्याच्याकडेच लक्ष द्या। ही एक दुसरं महत्त्वाचं कारण आहे। तिसरं कारण म्हणजे आपण जेव्हा सेवा करतो ना तेव्हा फळाची अपेक्षा ठेवत असतो की आता मी ही सेवा करतोय म्हणजे मला हे मिळणारच आणि माझं हे काम होणारच। ज्यावेळेस अशी भावना असते ना त्यावेळेस देखील इच्छा पूर्ण होत नाही आणि अनुभव येत नाही। त्यामुळे सेवा करताना महाराज करण्याचं काम माझं आहे, फळ द्यायचं की नाही द्यायचं हे तुम्ही ठरवा या भावनेने जो भक्त सेवा करतो ना बघा त्याच्या इच्छा खूप लवकर पूर्ण झालेल्या असतात। तुम्ही ज्याला इच्छा पूर्ण झाली त्याला विचारा त्याने काय केलं आहे। मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे, मी मनाने खोटं काही सांगत नाही। त्यानंतर चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचं जर मन स्वच्छ नसेल, निर्मळ नसेल, दुसऱ्याविषयी तुमची भावना चांगली नसेल, दुसऱ्याचं चांगलं देखवत नसेल, तेव्हा देखील याचा अनुभव तुम्हाला येत नाही। कारण तुमचं मनच साफ नाही तर तुम्हाला कसा अनुभव येणार, हे एक महत्त्वाचं कारण आहे। त्यानंतर आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींची जेव्हा सेवा घडत नसते, सेवा होत नाही, त्यांचा आत्मा हा घरात तळतळ करत असतो किंवा ते वारले आहेत पण त्यांची घरात सेवा झालेली नाही, त्यावेळेस देखील पितृदोष हा लागलेला असतो। त्यामुळे देखील अनुभव येत नाही। त्यामुळे घरातील वृद्ध व्यक्तींची, आईवडिलांना कधीही दुखवू नका, बोलू नका आणि मग स्वामींची सेवा करा। बघा अनुभव येणार म्हणजे येणारच। असे छोटे मोठे कारण आहेत, हे कारण जर आपण पूर्ण आपल्या चेंजेस केले ना बघा खूप अनुभव येत असतात। त्यानंतर काय असतं ना की आपण जेव्हा सेवा करायला लागतो तेव्हा आपल्याला काही एक माहीत नसतं, काय करायचं असतं, कसं असतं, काहीच माहीत नसतं। आपण लगेच करायला लागतो, कोणीतरी सांगतं आणि आपण करायला लागतो। त्यामुळे सर्वात अगोदर जेव्हा सेवेत येतो ना तेव्हा आपल्या घरातील देवघर आणि देवार हा व्यवस्थित आहे का नाही ते एकदा चेक करून बघा। देवघर देवाऱ्यामुळे देखील खूप प्रश्न हे निर्माण होत असतात। देव हा 3 किंवा 5 पायऱ्याचाच असावा, त्याला कळस नसावा
आणि घरामध्ये देवघरात मोजकेच देव हे असावेत की जेणेकरून त्याची पूजा आपल्याकडून रोज होईल। आणि उजव्या सोंडीचा गणपती चुकूनही मंदिरात ठेवू नका। महाराजांची पहिल्या पायरीवर अधिष्ठान ठेवा, नंतर आपली जी कुलदेवी आहे, कुलदेवता आहे त्यांचं टाक ठेवा, नंतर आपली शिवलिंग, गणपती आणि अन्नपूर्णा माता, घंटी, शंख एवढेच मोजके देव आपल्याला देवघरात ठेवायचे आहे। या व्यतिरिक्त कुठल्याही देवाच्या मूर्त्या घरात ठेवू नका। महाराजांची मूर्ती जरी असेल तरी ती छोटीच ठेवा, मोठी मूर्ती घेऊ नका। त्या मूर्तीवर देखील अभिषेक होईल याची काळजी घ्या। वेळ नाही ना तर तुम्ही खूप सारं करूच नका, यामुळे देखील अनुभव येत नाहीत। आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे घरामध्ये कुलदेवतेची सेवा न घडणे आणि घरात नेहमी कुलस्वामिनीचा अपमान होणे, तिला उन्हधुन्ह बोलणे, वाईट बोलणे। कुणीही कुलस्वामिनीला कधीही दुखवू नका, त्यांना वाईट बोलू नका। आणि जेव्हा जेव्हा कुलस्वामिनीचा अपमान होतो त्यावेळेस आपल्या कुलदेवतेचा अपमान आपण स्वतःहून करत असतो, त्यामुळे देखील आपली सेवा तिथपर्यंत पोहोचत नाही आणि आपल्याला अनुभव येत नसता। घरामध्ये खरंच कुलदेवतेची सेवा होणं ही खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे ज्यांना कुणाला शक्य नाही ना दुर्गा सप्तशती वाचणे किंवा काही सेवा करणे, त्यांनी रोज एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप नेहमी करावा, म्हणजे आपली कुलस्वामिनी ही आपल्यावर नेहमी प्रसन्न असते। सर्वप्रथम पितृ असतात, त्यानंतर कुलदेवता आणि त्यानंतर आपले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यापर्यंत आपली सेवा ही पोचत असते। त्यामुळे हे काही ज्या चुका आहेत, जे काही कारणं आहेत, ते सर्व काही कारणं सर्वांनी टाळा, त्यानंतर सेवा करा। आणि या जसं सांगितलं मनोभावे सेवा करा। आणि हो, एक राहिलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवरती तुमचा किती विश्वास आहे हे खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सेवा करताय पण स्वामींवरती किती विश्वास आहे? तुम्ही जेव्हा एखादा प्रश्न घेऊन जाता आणि तिथून सेवा घेतली जाते त्यावेळेस जर तुमच्या मनात आलं की याने खरंच होईल का, असं जर आलं तर नाही होऊ शकत, कारण तुमचा स्वामींवरचा विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही भले काही करू नका, पण जर तुमचा दृढ स्वामींवरती जर विश्वास असेल ना की नाही स्वामी आहे आणि ते योग्य वेळ आल्यानंतर करणारच, असं जेव्हा मनात येतं ना त्यावेळेस तुम्ही समजून जा की तुमच्या सर्व इच्छा स्वामी योग्य वेळ आल्यानंतर नक्की पूर्ण करणार आहे। त्यामुळे स्वामींवरती पूर्ण विश्वास, श्रद्धा, भाव ठेवा, आपलं मन निर्मळ ठेवा, दानधर्म करत जा। बघा तुमच्या सर्व इच्छा, अपेक्षा स्वामी पूर्ण करणार आहेत। त्यामुळे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।